शासकीय कांदा खरेदीमध्ये एक नवा तांत्रिक पेच निर्माण झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांचे बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचे निर्देश आहेत। नाफेडनं नियुक्त केलेल्या अनेक संस्था आणि कंपन्यांकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे। परवाना नाहीये, त्यामुळे थेट बाजार समितीमध्ये खरेदीसाठी तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत। नाफेडच्या मंजूर केंद्रांना प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत, तर बाजार समित्यांना नाफेड केंद्रांची माहिती दर्शवणारे फलक लावण्याचेही आदेश दिले गेले आहेत। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजण यांच्याकडून। किरण, कस्तुरी, प्रामुख्याने जर बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शासकीय खरेदी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता। नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे। मात्र यामध्ये थेट बाजार समितीमधून कांदा खरेदी व्हावी अशा स्वरूपाची मागणी शेतकऱ्यांची होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की नाफेडने जी खरेदी करायची आहे, ज्या कंपन्यांना कंत्राट दिलेलं आहे त्यांनी थेट बाजार समितीमध्ये जाऊन ही खरेदी करावी। मात्र त्यांना खरेदी करत असताना काही तांत्रिक पेच या सगळ्या निमित्तानं निर्माण झालेल्या आहेत। ज्या कंपन्या आहेत त्यांना बाजार समितीमध्ये जाऊन जर खरेदी करायची असेल तर त्यासाठीचा परवाना लागत असतो आणि व्यापारी ज्या वेळेला अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर इतर कोणी येत असेल तर त्याला विरोध करतात। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता या कंपन्यांकडे परवाना नसल्यानं कांदा खरेदी नेमकी कशी करायची असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आणखी एक मुद्दा उपस्थित झालेला आहे, तो म्हणजे बाजार समित्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही सूचना देण्यात आलेल्या होते, आदेश देण्यात आलेले होते। जे नाफेडचे सेंटर आहेत त्याबाबतची माहिती फलकाद्वारे ज्या ठिकाणी शेतकरी येतात अशा ठिकाणी लावावे अशा स्वरूपाच्या सूचना होत्या। मात्र अद्यापही अनेक बाजार समित्यांकडनं त्याचं पालन होत नाहीये, त्या ठिकाणी त्याबाबतच्या केंद्रांची माहिती नाहीये। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे जे आदेश आहेत त्याला देखील अनेक बाजार समित्यांनी केराची टोपली दाखवल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। येत्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणि ही जी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे त्यामध्ये नेमकी काय सुधारणा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तांत्रिक पेच आता कधी सुटतो हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीसाठी।